पन्हाळ्याहून सुटका आणि घोडखिंडीकडे दौड 1660. पन्हाळा किल्ल्यावर पावसाळा जीवघेणा ठरत होता. कित्येक महिन्यांपासून सिद्दी जौहरच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला होता. सततच्या पावसामुळे सर्व काही निसरडे आणि चिखलमय झाले होते. किल्ल्यावरील रसद संपत आली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. शिवाजी महाराजांना कळून चुकले होते की स्वराज्याचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी या वेढ्यातून निसटणे अत्यंत आवश्यक आहे. किल्ल्याच्या एका दालनात शिवाजी महाराजांनी आपले विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह प्रमुख वीरांना एकत्र बोलावले. एका धाडसी योजनेवर चर्चा झाली. वादळ आणि अंधाराचा फायदा घेऊन शत्रूच्या वेढ्यातून निसटायचे. महाराजांसारखा दिसणारा शिवा न्हावी नावाचा एक वीर महाराजांचे कपडे घालून पालखीत बसेल आणि शत्रूला चकवा देण्यासाठी शरण जाईल. शिवा न्हावी एक शूरवीर जो महाराजांची भूमिका बजावण्यासाठी धैर्याने पुढे आला. त्याने महाराजांची राजेशाही वस्त्र परिधान केले आणि पालखीत बसून मृत्यूच्या दाढेत जाण्यास तयार झाला. स्वराज्यासाठी त्याचे हे बलिदान खूप मोठे होते. मध्यरात्री मुसळधार पावसात खरे शिवाजी महाराज, बाजीप्रभू आणि 600 निवडक मावळ्यांसह एका गुप्त दरवाजातून बाहेर पडले. रात्र काळीकुट्ट होती. पाऊस धोधो कोसळत होता आणि वाट निसरडी व चिखलाने भरलेली होती. ते वादळातून एखाद्या भूताप्रमाणे शांतपणे पुढे जात होते. अखेर शत्रूंना आपली फसवणूक झाल्याचे कळाले. सिद्दी जौहरला जेव्हा समजले की त्याला फसवण्यात आले आहे, तेव्हा त्याने आपला जावई सिद्दी मसूद याला एका मोठ्या सैन्यासह महाराजांच्या मागे पाठवले. घोड्यांच्या टापांचा आवाज रात्रीच्या शांततेत घुमू लागला आणि विशाळगडाकडे जाण्याची शर्यत सुरू झाली. मराठे घोडखिंड नावाच्या एका अरुंद खिंडीत पोहोचले. हाच त्यांच्यासाठी एकमेव मार्ग होता. वाट इतकी अरुंद होती की एका वेळी फक्त काही माणसेच जाऊ शकत होती. तेव्हा बाजीप्रभूंच्या मनात एक धाडसी आणि निर्णायक विचार आला. राजे, तुम्ही पुढे व्हा, बाजीप्रभू आग्रह करत म्हणाले. तुम्ही निम्मे सैन्य घेऊन विशाळगडाकडे दौड करा. जोपर्यंत गडावरून तोफेचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत मी उरलेल्या 300 मावळ्यांसह ही खिंड लढवीन. आम्ही त्यांना पुढे जाऊ देणार नाही. हा माझा शब्द आहे. जड अंतःकरणाने महाराजांनी होकार दिला. स्वराज्य टिकवण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता. महाराज आणि त्यांचे सैन्य पुढे निघून गेले. बाजीप्रभू आणि त्यांचे 300 मावळे शत्रूला सामोरे जाण्यासाठी वळले. घनघोर युद्धाला सुरुवात झाली. बाजीप्रभू दोन्ही हातांतील दांडपट्टे एखाद्या वावटळीसारखे फिरवत खिंडीच्या तोंडाशी सिंहासारखे लढत होते. ती अरुंद खिंड मराठ्यांच्या शौर्याची भिंत बनली. बाजीप्रभू गंभीर जखमी झाले होते, पण त्यांनी हार मानली नाही. हर हर महादेव अशी गर्जना करत ते आपल्या मावळ्यांना प्रेरणा देत लढत राहिले. त्यांनी कित्येक तास खिंड लढवली. त्यांचे शरीर जखमांनी भरले होते, पण ते फक्त एका संकेताची वाट पाहत होते. अखेर दुरून तोफेचा आवाज दरीत घुमला. विशाळगडावरून इशारा आला होता. महाराज सुखरूप पोहोचले होते. तोफेचा आवाज ऐकताच बाजीप्रभूंनी आपला शब्द पूर्ण करत शेवटचा श्वास घेतला. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. शिवाजी महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले आणि स्वराज्यासाठीचा लढा त्यांनी सुरूच ठेवला. बाजीप्रभूंची निष्ठा आणि शौर्याच्या सन्मानार्थ महाराजांनी त्या खिंडीचे नाव घोडखिंड बदलून पावनखिंड असे ठेवले. वजा एका खऱ्या वीराच्या रक्ताने पावन झालेली खिंड. त्यांची शौर्यगाथा इतिहासात अजरामर झाली.